याने चुकून 28 लिहिला, 24 पाहिजे. विदेश होण्याची म्हणून 24. हो, हा विविधाशित विदेश होण्याची 24 हवा. इथे 28 लिहिलं आहे, 24 करा. इथे हेतू मध्ये 9 नंबर. अत्यादानं तथा क्रोधं भजतां च अतपानलौ छर्दी वेग प्रतिघातात काले च अनवसेचनात्. शोणिकं प्रदर्शयति रक्तदोष श्रमाभिघात संतापेर अजीर्णात् अध्यशनस्तथा शरत्कालस्भवाच्च शोणिकं संप्रदुष्यते. तेव्हा याचं चक्रपाणीचं इंटरप्रिटेशन असं आहे की छर्दीनंतर का घेतलं तर छर्दे हे प्रतिघातात विसर्पंद होते म्हणून घेतलं. मग छर्दी प्रतिकारानंतर नुसता विसर्पण आहे, विद्रवी होतो, अर्शे होतो, तो का नाही घेतला? त्याचं उत्तर नाही. आरी येऊन गेलेत ते म्हणून आता हा अर्शे येऊन गेला, आरी विद्रवी आरी येऊन गेलाय, शिल्लक राहिला विसर्प म्हणून तो आता घेतला. कुष्ठ येऊन गेलाय. ठीक आहे, पुढं आता वाचा. कैलासे किन्नरा किरणे प्रस्रवण औषधे पादपैर विविधैर स्निग्धैर नित्यं कुसुम संपदा वमध्ये मधुरान् गंधान् सर्वतः सभ्यंगलंकृते विहरन्त जितात्मान आत्रेयं ऋषिवन्दितं महिर्षिभिः परिवृतं सर्वभूतहितेरतं अग्निवेशो गुरुं काले विनयात् आदि उक्तवान्. भगवन् दारुणं रोग आशि विशोपमं विसर्पन्तं शरीरेषु देहिनाम् उपलक्ष्ये सहसैव नरास्तेन परितः शीघ्रकारिणां विनश्यन्त उपक्रान्ता तत्र न संशयो महान्. स नाम्ना केन विज्ञेयः सौन्नित्यः केन हेतुना कतिभेदः कियत् धातुः किं निदानः किम् आश्रयः सुखसाध्यः कृष्णसाध्यो ज्ञेयो यश्च अनुपक्रमः कथं कैर्लक्षणैर् किञ्च भगवन् तस्य भेषजं यत् अग्निवेशस्य वचः श्रुत्वा आत्रेयः पुनर्वसुः यथा वत् अखिलं सर्वं प्र उवाच मुनिसत्तमः. कैलासे किन्नरा किरणे बहुप्रस्रवण औषधे पादपैर विविधे स्निग्धैर नित्यं कुसुम संपदा. कैलासाचं वर्णन आहे. विविधैः पादपैः स्निग्धैः नित्यं कुसुम संपदा बहुप्रस्रवण मधुरान गंधान वगैरे वगैरे जितात्मानं यांना अग्निवेशाने विचारलं. गुरुम काले विनयात इदम उक्तवान. वेळ पाहून, योग्य वेळ पाहून, गुरुजींचा मूड चांगला आहे, वेळ आहे, आपलाही मूड चांगला आहे असं पाहून विचारलं. काय विचारलं? विसर्पंतम शरीरेषु, विसर्पंतम पसरणार, विसर्पंतम शरीरेषु शरीरामध्ये संपूर्ण शरीरात पसरणारं विसर्पंतम शरीरेषु देहिनाम उपलक्षये सहसा एव नराः. उपलक्षये म्हणजे आम्हाला दिसतात. वयम उपलक्षये आम्ही पाहतो. उपलक्षये दिसतात, पाहतो आम्ही. तेव्हा विदम उपलक्षये सहसा एव नराः. अकस्मात काही व्याधी असे लोक दिसतात की ज्यांना असा शरीरात पसरणारा, सहसा पसरणारा व्याधी दिसतो, शीघ्रकारी, तो शीघ्रकारी आहे. विनश्यंतम अनुपक्रांतः, जर चिकित्सा नाही नीट केली तर तो विनाश करतो. त्याला काय म्हणतात? सनामना केन विज्ञेया, त्याला काय नाव आहे? त्यानंतर केन हेतू नव्हतो, कोणता हेतू नव्हतो, त्याचे प्रकार किती आहेत, त्या धातुदृष्टी किती प्रकारची आहे. आता इथं किम निदान हा पुन्हा शब्द आलाय. किम हेतूना जो वरती आलाय
केन हेतुना संज्ञिता केन हेतु त्याला संज्ञिता अच्छा संज्ञिता केन हेतुना अच्छा बरोबर संज्ञिता केन हेतुना किम निदानः किम आश्रयाः सुखशब्द कोणता कृष्णशब्द कोणता ज्ञेयो यश्च अनुपक्रमः चिकित्सा करून याचा कुठला कथम काही लक्षणही त्याची लक्षणं काय किमच देशयम त्याची चिकित्सा काय असे प्रश्न विचारले आणि हे विचारल्यानंतर प्रोवाच मुनिसत्तमः मग मुनींनी त्याचं उत्तर दिलं काय उत्तर दिलंय विविधम सर्पती यतो विसर्पस्तेन सस्मृतः हा विविधम सर्पती त्याची प्रवृत्ती आहे म्हणून त्याला विसर्प म्हणतात जो प्रश्न विचारला आहे केन संज्ञिता त्याचे ते उत्तर आहे विसर्पंतम शरीरेषु दहीना उपलक्ष्ये स नामना केन विज्ञेय संज्ञिता केन हेतुना त्याला काय म्हणायचं आणि त्याला हे असं नाव का दिलं त्याला विसर्प म्हणायचं असं वाक्य नाही सांगितलं पण हेतू सांगून त्याचं नाव सांगितलं विविधम सर्पती येतो विसर्पस्तेन संस्मृता त्याला विसर्प तो सारखा पसरत असतो म्हणून त्याला विसर्प म्हणतात आणि त्याला पर्याय आहेत परिसर्प अथवा नामना सर्वता परिसर्पणात त्याला परिसर्प म्हणतात आता यात लक्षात घ्यायचा मुद्दा रक्तदृष्टी होऊन परिसर्पणशील असलेल्या व्याधीला विसर्प म्हणतात शोध म्हणतात रक्तदृष्टी असलेल्या विसर्पणशील शोधाला विसर्प म्हणतात विसर्प हा एक बाजू नाही आहे हा विसर्प सांगता येणार नाही हाही विसर्प हाही विसर्प हाही विसर्प हाही विसर्प दोषानुसार 5 प्रकार असतील अधिष्ठानानुसार प्रकार खूप होणार आहेत पंखा बंद करा किंवा विसर्पाचे प्रकार अनेक होणार आहेत अधिष्ठानानुसार दोषानुसार 4 5 वाटलं तिथं जे कपाल सांगली पाहते एवढंच सांगितलं रक्ताला अनुबंध दोषांचा संसर्ग रक्तानुबंध असं जेव्हा वाढत जाईल किंवा आणखी पुढे अनुबंध वाढला रक्त अधिक मेद रक्त अधिक मांस रक्त अधिक अधिष्ठान असं जेव्हा बदलत जाईल त्याला नाव वेगळंच पण तो विसर्प जसा सगळे शोध आहेत अधिष्ठान त्या नाव वेगळे दिले गुणवय शोध आहे उदरवय शोध आहे राजिका शोध आहे तिल शोध आहे भाषक शोध आहे यकृतवृद्धी शोध आहे विद्रुती शोध आहे ग्रंथी शोध आहे उदरही शोध आहे अनाह शोध आहे गलशुंडिका शोध आहे अशा भिन्न भिन्न अवस्थांना शोध म्हणतोय शोध म्हणजे उच्चेच सामान्य विसर्प म्हणजे विसर्पण सामान्य रक्तदृश्य विसर्पण सामान्य मग 5 प्रकार आहेत पातपित्त कफ संसर्गज 3 3 6 आणि साम्यपाटिक 7 आहेत ते दोषच आहेत अधिष्ठान विधान आहे अपरिसंख्य असते तेव्हा विसर्प म्हणून जे व्याख्या करतात धावरं म्हणजे विसर्प ठीक आहे धावरा विसर्प आहे धावरं म्हणजेच विसर्प नाही गलगंध हा विसर्प आहे एक रक्तग्रंथी झाली वेनस थ्रोम्बोस झाला
नाही वाढत गेला, ठिकठिकाणी झाला, विसर्ग. आणखी कुठे कुठे झाला? एक डोक्यात झाला, एक किडनीत झाला, एक हृदयात झाला, रक्तवाहिनीत ग्रंथी झाली ठिकठिकाणी, तोही विसर्ग आहे. अभ्यंतर विसर्ग. आशय भेदाने त्याची नावं वेगळी करायची, अधिष्ठान भेदाने चिकित्सा थोडीफार बदलेल ती करायची, हे सगळे विसर्ग आहे. आणि म्हणून वर्णन कसं केलं? विसर्पती विसर्ग. विसर्पणी प्रवृत्ती आहे, रक्तदृश्य आहे आणि गंभीर व्याधी, चिकित्सा नाही केला तर मरणार आहे, त्याचं नाव विसर्प आहे. विसर्प म्हणजे हा नाही. धावडं म्हणजे विसर्प असेल, सेप्टिसिमिया विसर्प असेल, विसर्पणशील प्रवृत्ती असेल, रक्त असेल तर विसर्प आहे. ही कल्पना आहे विसर्पाची. विसर्प म्हणजे एक व्याधी नाही. हृदरोग म्हणजे वातपित्त कफ हे 4 व्याधी नाही. अपरिसंख्य या नावानुसार अधिष्ठान विधान आहे. हृदयात जेवढे मायन्यूट अवयव असतील त्या प्रत्येक ठिकाणी होणारा वेगळा व्याधी असेल, वातजे पित्तजे कफजे हृदरोग, या सगळ्यांचं वर्णन आपल्याला करायचं आहे. अधिष्ठान विधान त्याला तंत्रयुक्ती वापरायची आहे. ही तंत्रयुक्ती वातव्याधी दिली आहे, वातव्याधीमध्ये वर्णन केलेलं आहे 28व्या अध्यायात. एकोणसाठावा श्लोक. अठ्ठावन्नावा श्लोक. सर्वेषु विदेशु संसर्ग त्याच्या खालची ओळ. स्थानानाम अनुरूपैश्च लिंगे शेषान विनिर्दिशत. स्थानानुसार आणि स्थानानुसार होणाऱ्या लक्षणानुसार त्यांना वेगवेगळे वाटव्याधी तुम्ही ठरवा. आम्ही 80 सांगितलेत, अपरिसंख्य होते. आम्ही 14 सांगितलेत, अपरिसंख्य होते. स्थानानाम लिंगैश्च अनुरूपैः शेषान विनिर्दिशेत. तंत्रयुक्ती ही वापरायची. याला अतिरेश तंत्रयुक्ती म्हणायची. की हाच नियम सगळ्या वेळी लावायचा आहे. हृदरोग 5 स्थानानुसार अपरिसंख्येय, शोध 4 स्थानानुसार अपरिसंख्येय, विसर्प 5 स्थानानुसार अपरिसंख्येय होते, त्याचं नाव विसर्प. मुद्दा कळला? विसर्प म्हणजे धावडं. माधवनिदानाच्या पुस्तकात पहिल्या पानावरती 4 ओळी हे दिले आहेत. कामला म्हणजे काय? व्हायरल हेपॅटायटिस. विसर्प म्हणजे धावडं असं दिलंय, चार्ट दिलाय जुन्या पुस्तकात माधवनिदानाच्या. म्हणजे त्याला काय म्हणतात, टीका, संस्कृत टीका केली. पुस्तक कोणाचं? माधवनिदानाचं मधुकोश. तिथे पहिल्या पानावरती अशी हे लिहिली आहे. नाही, तसं नाही. चल पुढं. सप्तविधो दोषैर्विज्ञेयः. दोषे सप्तविधा. वाक्य महत्वाचं आहे. दोषानुसार 7 प्रकारचा आहे, अधिष्ठानानुसार सप्तधातु अपरिसंख्य. पुढं. पृथक् त्रयस्त्रिभिश्चैको विसर्पो द्वन्द्वजस्त्रयः. वातिकः पैतिकश्चैव कफजा सान्निपातिकः. 4 एते विसर्पा वक्ष्यन्ते द्वन्द्वजास्त्रयः. अग्नेयो वातपित्ताभ्यां ग्रंथाख्यः कफवातजः. यस्तु कर्दमको घोराः स पित्त कफसंभवः. आता ही 4 नाव आहे. वातपित्त कफ 1, सन्निपातिक पाठवता, आणि मग पुढचे अग्नेय, ग्रंथाख्य आणि कर्दमक. आता याची टीका आहे का बघा. अग्नेय कर्दम याची टीका आहे का बघा. नसेल सोडून द्या. रक्तम लसिका त्वं मांसम दुष्यं दोषास्त्रयो मलः. विसर्पाणां समुत्पत्तो विज्ञेयः सप्तधातवः. पुढं. लवण अम्लकटु उष्णानां रसानाम् अतिसेवनात्. दधि अम्लमस्तु शुक्तानां सूरा सौवीरकस्य च.
व्यापन्न बहुमद्यो उष्णराग षाडव सेवनात् शाकानां हरितानां च सेवनाच्च विदाहिनां कुर्चिकानां किलाटानां सेवनान् मन्दकस्य च दध्नः शाण्डाकी पूर्वाणाम् असुतानां च सेवनात् तिलमाशकुलत्थानां तैलानां पैष्टिकस्य च ग्राम्या औदुकानां च मांसानां लशुनस्य च प्रक्लिन्न नाम सात्म्यानां विरुद्धानां च सेवनात् अत्यादानात् दिवास्वप्नात् अजीर्णात् अध्यशनात् क्षतात् क्षतबंध प्रपतन अधर्म कर्म अतिसेवनात् विषवात अग्निदोषाच्च विसर्पाणां समुद्भवा एतैर्निदानैर् व्यामिश्रैः कुपिता मारुत आवयः दुष्यान् संदुष्य रक्तादीन् विसर्पन्ति अहिताशिनाम्। अधर्म कर्म धर्म कर्म धर्मपतनात आणि धर्म कर्म किंवा आणि पुस्तकाचा समजा आता ही जी लक्षणं आहेत 16 ते 21 हेतू कोणाचे आहेत? रक्तदृष्टी करणारे सगळे एकही निदानही व्यामिश्रही कुपिता मारुतादया त्रिदोष हे दोषांचे हेतू आहेत. 3 दोषांची हेतू आहेत ते. आणि हे हेतू करणाऱ्या माणसामध्ये काय होतं? रक्तदुष्ट करतात. हे हेतू दोष दुष्ट होतात आणि हे दोष रक्तदुष्ट करतात. हे हेतू विसर्पाचे नाहीत. हे हेतू रक्तदुष्ट करणाऱ्या दोषांचे. आणि म्हणून तुम्हाला त्यात कुर्चिका दिसेल बघा. कुर्चिका कशी आहे? गुरु आहे. ते रक्तदुष्ट करते. रक्तदुष्ट करणारा प्रत्येक वेळेला उष्णच पाहिजे असं नाही. आपला समज लसूणच रक्तदुष्ट करू शकतो नाही. अजीर्ण ही रक्तदुष्ट करू शकतो. कुर्चिका रक्तदुष्ट करू शकतो. आता हे तो पुन्हा होता एकदा. लवण अम्ल कटु उष्णानां सोपं आहे. लवण आम्ल कटुष्णानां रसानां अतिसेवन. या रसांचं सेवन जास्त केलं. जास्त कसं होतं? एक तर ऋतूनुसार बदल करीत नाहीत. 2 विपरीत गुणेच्छा होते आणि डॉक्टरांकडे वैद्याकडे न जाता विपरीत गुणेच्छा पूर्ण करायची. काही लोकांना सुपारी खाण्याची प्रचंड सवय असते. इतकी सुपारी का खावी लागते? संतर्पणोक्त व्याधी आहे म्हणून. मीठ जास्त का खावं लागतं? कफाची व्याधी आहे म्हणून. मग त्याची चिकित्सा करायचीच नाही. मला मीठ आवडतं, छान लागतं, खातो. तुम्हाला विपरीत गुणेच्छा आहे हे लक्षात नाहीये. तंद्रा खूप येते, झोपतो. त्याचं कारण आहे अजीर्ण होतं कुठेतरी. त्याची चिकित्सा करायची नाही. तंद्रा आहे, झोपतो, झोपायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा स्टेशनमध्ये करायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा स्टेशनमध्ये करायचं. दुर्दैव आहे. या गोष्टी आपल्याला कळत नाही म्हणून दुर्दैव आहे. झोप येत नाही म्हणून दूध पिऊन झोपायचं. झोप नाही याचं कारण वेगळं असतं. दुधाने झोप येते, रात्री दूध घेऊन झोपलं की आणि पुन्हा झोप पडतं, पुन्हा झोपायचं, पुन्हा तंद्रावर व्हायची, असं चालू राहतं. आणि मग सकाळी उठले कमर दुखते. अशी सायकल चालू आहे. विचित्र सायकल चालू आहे अज्ञानामुळे. ही सायकल तोडायची आपल्याला. आता कत्वांना उष्णानाम रसानाम अतिसेवनाचा अर्थ हे विपरीत गुणेच्छा तुम्हाला दिसते आहे. एखाद्याला एखादी गोष्ट आवडते, याच्या मागची भूमिका असते. का आवडते जास्त? ही हेतू विपरीत इथे विपरीत गुणेच्छा असते म्हणून आवडतं. ती जर तुम्हाला करे बंद, एखाद्याला दारू आवडते, व्यसन आहे, ही सुरुवातीला आवडते तेव्हा ती विपरीत गुणेच्छा म्हणून आवडते. मग ती सवय लागते. मग त्यात मद उत्पन्न होतो, मग तो आवडायला लागतो, तो बंद होतो. पण सुरुवातीला जेव्हा मद्य प्यावं किंवा सिगरेट प्यावी वाटते किंवा चहा घ्यावा वाटतो जास्त, तेव्हा पहिलं कारण तिथं असतं विपरीत गुणेच्छा. काही आमचे सर होते, ते चहा आला की 15 मिनिटं असं करायचे. आवडतं, गरम आवडतं.
ही विपरीत गुणेच्छा आहे. हा कफची प्रकृती आहे, अपचाराची कफ प्रकृती आहे. तिथे वमन द्यायला पाहिजे, कर्तृत्व द्यायला पाहिजे, संतर्पण बंद करायला पाहिजे, नाही करत. चिकित्सकाकडे जायचं तर रोग झाला परत जायचा. चिकित्सक काय करतो? फक्त रोग बरा करतो, बाकीचं काही बघत नाही. दोषही बघत नाही, हेतूही बघत नाही, काही बघत नाही. माझं काम रोग बरा करणं नाही, तुमचं काम स्वास्थ्य देणं आहे, विपरीत गुणेच्छा कमी करणं आहे. वातल प्रकृती असेल अपचारज तर ते दुरुस्त करणे तुमचं कर्तव्य आहे, रोग नसला तरी. कफज प्रकृती अपचार जे आहे, तुमच्याकडे रोगी येतो, मला तिखट खावं असं वाटतं असं म्हणतो, हेतू तुम्हाला दिवास्वाप सापडतो, अव्यायाम सापडतो, तिथे तुम्हाला त्याला चिकित्सा करायला हवी की तुला कफज प्रकृती निर्माण झालेली आहे. अपचार जे प्रकृती, तुला हे हेतू बंद करायला पाहिजे, हे औषध घ्यायला पाहिजे, वमन करायला पाहिजे, तुला रोग कुठलाही झालेला नाही आता, तरीही हे करायला पाहिजे. हे आपण करायला हवं. रोग झाला तरच माझ्याकडे या असं नाही. तो तुमच्याकडे येतो तेव्हा त्याची कफज प्रकृती झालेली असते म्हणून येतो, दोषलक्षणं घेऊन येतो, विपरीत गुणेच्छा घेऊन येतो. मला भूक लागत नाही, हे विपरीत दोषवृद्धीचं लक्षण आहे. तिथेच तुम्हाला दोषांची चिकित्सा करायला हवी. इतका चिकित्सक गंभीर पाहिजे. काय नाही, त्याला काही नाही, थोडंसं सुंठ का होईल. त्याचं अग्निमांद्य कफ प्रकृतीचं लक्षण आहे. अपचार जे कफ प्रकृतीचं लक्षण आहे ते तुम्हाला बरं करायला हवं, वमन द्यायला हवं, हेतू बंद करायला हवं, चिकित्सा करायला हवं. मुद्दा लक्षात येतो. चिकित्सकांनी व्याधी व्हायची वाट बघायची नाही. दोषवृद्धीची लक्षणं प्रगट होतात तिथेच चिकित्सा करायची आहे तुम्हाला. मंदाग्नित्वम हे कफवृद्धीचं लक्षण आहे. हेतू सापडले तर तुम्हाला ते बंद करून अग्निलिप्त करायला हवं. तंद्रा आलस्य हे लक्षण आहे, कफ प्रकृतीचे लक्षण आहे. अपचार जे कफ लक्षण आहे, तिथेच चिकित्सा करायला हवी. किंवा लवणामलाचं सेवन अधिक होतं, जेव्हा होतं तिथेच लक्षात आलं पाहिजे की इथे काय झालंय, कफदोष वाढलेला आहे. लवण कफक्षय करतं हे बरोबर आहे, पण ते रक्त प्रकोप करतं हे विसरतो. की एक दोष कमी करता करता दुसरं वाढवणारा ते औषध नाही ठरू शकत, त्याला शुद्ध औषध म्हणत नाहीत. नासौ शुद्ध विशुद्धस्तू शमयेत यो नकोपयेत. हे लवण आम्लकटूचं अत्यधिक सेवन व्याधी निर्माण करतं. तिथेच तो पकडला गेला पाहिजे धागा. मीठ फार आवडतं, रक्तदुष्ट व्हायच्या आत ते बरं केलं पाहिजे. संतर्पण आहे, कफवृद्धी आहे, हेतू कफाचे आहेत म्हणून. चला, लवणाम्लानाम उष्णानाम रसानाम अतिसेवनात दधी आम्ल शुक्तानाम सुरा संविदेकस्य. लक्षात आलं. एखाद्याला तिखट फार आवडतं, याचा अर्थ काय? सरळ आहे, ही अपचाराची काय प्रकृती आहे. नॉनव्हेज अंडी खात असणार रोज म्हणून बघतोय. पण दधी आम्ल शुक्तानाम सुरा संविदेकस्य व्यापन्न बहुमध्य उष्ण रागषाढव सेवनात शाकानाम हरितानाम च सेवनाच विधान. हरित शाक म्हणजे कुठले? पालेभाज्या नाही हो, काढा 27 वाजता काढा. हरित वर्ग, हरित शाक वर्ग. मसाला कसा करतो? स्पाइसेस. हरित वर्ग, शाक वर्गामध्ये हरित वर्ग काढा. पाठा किती 88 वास्तुकांचं निषेध 162 162 पानावर. रोचनं विपन्नं वृक्ष मार्द्रकं विश्वविधिडं वातचष्म विबंधेषु रसा तस्य उपदिश्य. रोचनो विपन्ना तीक्ष्णा सुगंधी मुखशोधना जंबीरा कफवातग्ना कृमिघ्नो भक्तपाठ बालं दोषहरं वृद्धं च दोषं मारुतापं स्निग्धसिद्धं विशुष्कं तु मूलकं कफवातजे चिक्काकाश विषश्वास पार्श्वशूल विनाशमः पित्तकृत् कफवातग्ना सुरसः उतिगन्धः यवानी च अर्जकश्चैव शीघ्रुशालेय मृष्टकं संज्ञात्
रुद्यानि आस्वादनीयानि पित्तम उत्क्लेशयन्ति च गंडीरो जल पिप्पल्याः तुम्बुरुः शृंगवेदिका तीक्ष्णोष्णकटुरुक्षाणि वातहराणि च पुंस्त्वग्नः कटुरुक्षोष्ण भूस्तृणः वक्त्रशोधनः खरां वा कः वातग्नि बस्तिरोगरुजापः धान्यकं च अजगन्धा च सुमुखश्चैति रोचनाः सुगन्धः नातिकटुका दोषान् उत्क्लेशयन्ति च ग्राही गृञ्जनकस्तीक्ष्णो वातश्लेष्माशुसंहिता स्वेदने अव्यवहारे च योजयेत् तम् अपित्तिनः श्लेष्मलो मारुतघ्नश्च पल्लाण्डु न च पित्तः आहारयोगी बल्यश्च गुरुर्वृक्षो अथरोष्णः कृमिकुष्ठकिलासग्नो वातग्नो गुल्मनाशनः स्निग्धश्च उष्णश्च वृक्षश्च लशुणः कटुको गुरु शुष्कानि कः वातग्नानि एतानि येषां फलानि च हरितानाम् अयं चैषं षष्ठो वर्गः समाप्तः. मग आता मुळा, गाजर, ककडी, लसूण ते किती खायचे? कोथिंबीर ते आस्वाद्य म्हणून खायचे, स्वाद वाढणार. ते अति खायला लागलं तर मग फॅट निघाले. एवढा बाउल भरून हे घ्यायचं, मुळा, कच्चा मुळा, कच्ची काकडी, कच्चे बीट, कच्चे गाजर, रक्तदृष्टी करायची. हरितक, आता याची टीका होता, हरितकाची टीका होता. पहिला 2 होईल का? 1 मिनिट, पान नंबर सांग मला. 162. हरितानाम् अपि आर्द्रकादीनां फलवत् अग्निपाकम् अन्तरेण भोजनस्य प्राक् पश्चाश्च उपयोगात् फलम् अनु हरितकथनं फलेभ्यस्तु पश्चात् अभिधानं हरितस्य तृप्तिना आधायकत्वात् आर्द्रकम् इति विशेषेण शुण्ठिव्यावृत्तर्थं शुण्ठिगुणः च आहारसंयोगी वर्गे भविष्यति. बस पुढे पुन्हा एकदा आता. हरितानाम् अपि आर्द्रकादीनां फलवत् अग्निपाकम् अंतरेण. अग्निपाकम अंतरेण, अग्निपाक नाही करायचा, शिजवायचं नाही. अंतरेण भोजनस्य प्राक पश्चात उपयोगात. आधी जेवणाच्या पूर्वी किंवा जेवणाच्या नंतर ते तुम्ही खायचं आहे. अग्निसंस्कार न करता खायचे अस्वस्थ या सगळ्या वस्तू काय अर्धे गादी. पुढे फळांचं सांगतात. फलेषु तू फलेभ्यस्तु पश्चात अभिधानं हरितस्य तृप्ती अनाधायकत्व. अनादाय हरितक द्रव्य फलेभ्यस्तु पश्चात अभिधानं हरितस्य तृप्ती अनाधायकत्वात्. तर फलवर्गानंतर हरितवर्ग सांगितलेलं आहे. अच्छा, हां, याचं कारण दिलं. तृप्ती ठीक आहे. चल, तेव्हा हे हरितक द्रव्य अग्निदीप्ती करता आणि पाचनाकरता म्हणून खायचे आहेत, आधी किंवा नंतर, आणि आस्वादाकरता खायचे आहेत. अनेक हेतू आहेत. याची मात्रा मर्यादित पाहिजे, पण याचं अतिसेवन जर तुम्ही करायला लागलात तर विसर्प होणार आहे. हरितकानां शाकानां सेवनात रक्तदुष्ट होणार आहे. सेवनाचं विधाविनाम. पुढे कुर्चिकानां किलाटानां सेवनान् मंदगत्य च. आता मात्राशीट अध्याय करा. पाचवा. पान नंबर 38, श्लोक नंबर 10-11. वल्लुरं शुष्कशाकानि शालुकानि बिसानि च नाभ्यसेत् गौरवमांसं कृशं नैव उपयोजयेत्. कुर्चिकांश्च किलाटांश्च शौकरं गव्यमाहिषे मत्स्यान् दधी च मांसांश्च यवकांश्च न शिलयेत्. यांचं सेवन सतत नाही करायचं, यांचा अभ्यास नाही करायचा. आणि एखादा कुर्चिका म्हणजे काय बघा. कुर्चिका क्षीरेण समम दधी तक्रम वा पक्वम. क्षीराबरोबर ताक किंवा दही एकत्र करायचं म्हणजे दूध फाडायचं आणि मग त्याचा चोथा घ्यायचा किंवा ते सगळं खायचं. असं पनीर.
पुढं पिंडातः कुर्चिक पिंडः कुर्चिकाचं पिंड, त्यातलं पाणी काढून टाकलं, पिंड घेतला, पनीर. नष्ट क्षीरस्य धर्मभाग. बघा इथे या दोन्ही गोष्टी कशा आहेत, नित्य सेवनी नाही आहेत. पण त्या तुम्ही काय करता की कुर्चिकानां किलाटानां सेवनात, नित्य सेवनात. एक दिवस खाल्ल्याने काही होत नाही, अभ्यास पाहिजे, सततम अभ्यास्यमानस्य. पण आता अलीकडे टी व्हीवर आणि हॉटेलमध्ये दोन्हीकडे कायम असतं पनीर, पिझ्झा आणि पनीर दोन्हीमध्ये आहे, कायम असतं आणि लोक आनंदाने खातात. एक दिवसावर तर नक्की खातात. बाजारात पनीर मिळायला लागला तयार, आता असं पाकिट मिळतं. काही कंटाळा आला की पनीरची भाजी करायची, त्यात आलू पनीर, पालक पनीरचे वेगवेगळे प्रकार करायचे, पण पनीर आहे. संतर्पणजन्य व्याधी करणार आहे, रक्तदृष्टी करणार आहे. कुर्चिका हा घनभाग आहे, नाही, किलाट धर्मभाग. किलाट घनभाग आहे. बघा पुन्हा 5वा अध्याय करा. कुर्चिका क्षीरेण समम दही तक्रम वा पक्वम. आणि 38 पान करा. कुर्चिका क्षीरेण समम दधिपक्वम. क्षीरात म्हणजे दुधामध्ये दही टाकलं किंवा ताक टाकून ते उकळलं, फाटलेलं जे तयार होतं, दूध फाटतं, त्याला काय म्हणतात, कुर्चिका. कुर्चिका. संदेश करतात, संदेश. कुर्चिका म्हणतात. आणि दधी पक्वम. आणि किलाट हा कुर्चिकेचा पिंड. कुर्चिका केली तर त्याला घट्ट करायचं, पाणी आटवून टाकायचं, कलाकंद करतात ना, ही कुर्चिका. किलाट, कलाकंद किलाट तो नाही खायचा. अग्नी चांगला असेल, हां अग्नी चांगला असेल तर. नाही खायचं हे जास्त लक्षात ठेवतात, पण लोक नको ते लक्षात ठेवतात. विरुद्ध विचारांमुळे तेवढंच लक्षात ठेवतात, कुणी ते लक्षात नाही ठेवत. विरुद्ध विचारांमुळे मग विरुद्ध खाल्लं चालतं, अभ्यास करून, साधने करून करायचं. साधने नाही करतायत विरुद्ध, ते खूप मेहनत करणारा तर व्याधी होत नाही एवढं त्याचा अर्थ आहे. पण ते सांगितलं ना की लोक तेवढंच धरतात. नाही खायला परवानगी नाही आहे, अजिबात खायचं नाही. तेव्हा किलाट आणि हे कुर्चिका किलाटानां सेवनात मंदकस्यच, मंदक दधी, मंदक मद्य दोघांचे सेवन व्याधी कराय. लोक कौतुकाने सांगतात अधमोर दही खातो म्हणून, खास करून कोकणस्थ लोक अधमोर दही खातात म्हणून सांगतात, कौतुकाने सांगतात. अधमोर दही खातो, गोड असतं, ते अभिषंधी असतं, नित्यम नो. आणि मंदक तर खायचंच नाही, मंदक अभिषंधी असतं. पुढं दध्ना शांडाकी पूर्वाणाम सुतानांच्या सेवनात. आसुतानांचं सेवनम. आसुत म्हणजे मध्य प्रकार वेगळे, हे रोज खाण्याचे पदार्थ नाही आहेत. कधीतरी ठीक आहे, ऋतुमानाने केलं तर ठीक आहे, गरजेप्रमाणे केलं ठीक आहे, अनुपान म्हणून एखाद्या वेळेला व्याधी अवस्थेत केलं तर ठीक आहे, अगदीपणा करता 7 दिवस केलं ठीक आहे. पण ह्याने अगदीपण होतं म्हणून मी रोज दारू पितो, तेही मात्रच केलं चांगली छानपैकी, शैक्षणिक म्हणून पितो नाही, विशिष्ट मात्रेत ठीक आहे. तेव्हा इथे जो अपेक्षित आहे तो विशिष्ट मात्रा म्हणजे अतिरिक्त मात्रा अपेक्षित आहे. चटणी म्हणून खाल्लं तर हरकत नाही, पण तुम्ही भाजी म्हणून खायला लागलं तर कसं होईल. तिलमाशकुलत्थानां तैलानां पौष्टिकस्य च. तिल माश कुलत्थानां तैलानां पौष्टिकस्य च सेवनात. आता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायचं. एक गोष्ट लक्षात घ्यायची, आम्ही काय करतो आता मध्यम मार्ग, यातलं एक रोज नाही खात, एक दिवस एक वरचं खातो, एक दिवस खालचं खातो, एक दिवस खालचं खातो, एक दिवस खालचं खातो, असं खातो. असंही नाही चालणार. जे पदार्थ विष्टंबी आहेत, जे पदार्थ रक्तवृष्टीकर आहेत, ते नित्यसेवनीय नाहीत. मग एक नित्यसेवनीय खाल्लं, दुसऱ्या अनित्य सेवनीय खाल्लं, तिसऱ्या न सेवनीय, असं करत की रोज अनित्य सेवनीय खातोय, ते यादी काय खेळणार. तेव्हा रोज एक नवीन खातो, एकच रोज खात नाही, ते विष्टंबी आहे, ते गुरु आहे, ते अभिषंदी आहे. हा गुण महत्वाचा आहे. त्याचं गुरुत्व व्याधिकर आहे, त्याचं अभिषंदत्व व्याधिकर आहे, त्याचं शीतत्व व्याधिकर आहे, त्याचं विष्टंबित्व व्याधिकर आहे. आणि म्हणून ते नेहमी खाल्लं चालणार नाही. किंवा विष्टंबी पदार्थ रोज खाणे हा नियम आहे, अतिशीत गोड रोज खाणे हा नियम आहे, अतिगुण रोज खाणे हा नियम आहे. मग त्यात ते सगळं बसतं म्हणून ते खायचं नाही आहे. मग एक दिवस पनीर खाल्लं, एक दिवस कुर्चिका खाल्ली, एक दिवस असं नाही चालत.
ही पदार्थ नित्यसेवनी नाहीतच. गुरु पदार्थ रोज खायचा नाही हा त्याचा अभिप्राय आहे. निष्ठेचे पदार्थ रोज खायचे नाही हा अभिप्राय आहे. असू तर रोज खायचं नाही अभिप्राय आहे. नाही तर एक वरिष्ठ घेतलं, एक दिवस तक्रारिष्ठ घेतलं, एक दिवस द्राक्षासव घेतलं नाही, ते असं होतात सगळे. ते नाही घ्यायचे, मधलं मार्ग नाही काढायचा. पुढं तुला मासे कुलत त्याना एक दिवस तुम्ही खाल्लं, एक दिवस मांस खाल्ले नाही, एक दिवस कुलत खाल्लं नाही, तीनही नित्यसेवनीय नाही. आणि तिघांचं वैशिष्ट्य दोषकरक आहे. तिघेही दोषकर आहेत. तिल विदाही आहे, माश विदाही आहे, कुलत्थ विदाही आहे. तिल उष्ण आहे, माश उष्ण आहे, कुलत्थ उष्ण आहे. त्यामुळे एक दिवस मांस खाल्ला आपलं काम करणार आहे, ते दुसऱ्या दिवशी तीळ खाल्ले ते आपलं काम करणार आहे, त्या दिवशी कुलत्थ खाल्लं आपलं काम करणार आहे, पुन्हा मांस खाल्लं आपलं काम करणार आहे. तेव्हा एक वस्तू मी सातत्याने खात नाही अशी वाट नाही. गुरुपदार्थ खाऊ नये हा नियम, विष्टंबी खाऊ नये हा नियम, अभिषंबी खाऊ नये हा नियम. आणि म्हणून पदार्थापेक्षा गुणावर लक्ष द्या. हे शास्त्र मंदबुद्धी करता आहे, हे वर्णन मंदबुद्धी करता आहे. तीक्ष्ण बुद्धीला हे कळलं पाहिजे की याचे गुण काय आहेत. हे विष्टंबी आहे, हे विदाही आहे, हे गुरु आहे. तीनही पदार्थ नित्यसेवनीय नाही. मुद्दा लक्षात आला. तेव्हा हेतू करताना तुम्ही 2 दिवस खातो असं म्हणून सोडून देऊ नका. दुसरं काय खातो 2 दिवस ते बघा. म्हणजे आमचा एक पेशंट सांगतो मी 1 दिवस केळ खातो, 1 दिवस चिकू खातो जेवल्यावर, 1 दिवस अननस खातो, रोज वेगवेगळं खातो. म्हणून मला काय सांगायला लागतं, फळं खाऊ नको, आंबा खाऊ नको म्हणत नाही मी. फळं सगळी बंद करा म्हणतो, कारण फळं गुरु तर आहेत. पत्र पुष्प फलं क्रमात गुरवो माता. लक्षात आला. तेव्हा हेतू करताना इतकी काळजी घ्यायला लागते. मी केळी खात नाही, बंद केले, पण केळीच्या ऐवजी मी हे सुरू केलं ना, अक्रोड सुरू केले, बदाम सुरू केलं ना. चिकित्सकाला इतक्या काळजीपूर्वक सांगायला लागतं. तेव्हा ड्रायफ्रूट सुद्धा खाऊ नको, फळं सुद्धा खाऊ नको असं सगळं नाव घेऊन सांगायला लागतं. मग अमुक खाल्लं चालेल का असं पुन्हा विचारतो पेशंट. तेव्हा तुम्हाला सगळं समजून टाका, काही खाऊ नको. वरण भात भाजी पोळीच्या वर काही खायचं नाही. साजूक तूप 1 चमचा, 1 फोडणीवर वरणाला किंवा भाजीला, बाकी सगळं साधं खायचं. बाकी काही काय वरण भात भाजी पोळी. आणि भाज्यामध्ये अमुक भाजी खायची नाही, स्वच्छ सांगायची. इतक्या पद्धतीने केलं तर तो व्याधी बरा होतो. पुढं ग्राम्य अनुप औदकानां च मांसानां लशुनस्य च. ग्राम्य अनुप आणि औदक मांस. ग्राम्य मांस म्हणजे पाळीव प्राणी. पाळीव प्राणी म्हणजे ज्याला तुम्ही पिंजऱ्यात पकडून ठेवलंय, तुमच्या गोठ्यात बांधून ठेवलंय, जे लघुत्तम नाही आहेत, जे उडणारे आहेत, जंगलात फिरणारे आहेत, काही खाणारे आहेत, ते चालतात. पण घरात पाळलेली कोंबडी नाही, कारण त्याला मर्यादा आहे. पिंजऱ्यात ठेवलंय, त्याला उन्हाळू देत नाहीत तुम्ही. थोडा वेळ ठेवता उन्हाळा करायला, सकाळच्या वेळेला पुण्यामध्ये खोपड्यात त्यांच्या. ते गुरुतर होतं. त्यांचं विचरण हे लाघवकर आहे. प्राण्यांचं विचरण हे लाघवकर आहे. आणि म्हणून प्राण्यांना उडू देणं, फिरू देणं, आणि म्हणून ग्राम्य शब्द आहे. म्हणजे पाळीव प्राणी. डुकर बळा बांधून ठेवत नाहीत, कायम बाहेर सोडलेले असतात. तरीही ते गुरु आहेत. तरीही गुरु आहेत. काय कारण असेल, विचरणशील असूनही गुरु आहेत. तेव्हा विचरण हा नियम संदर्भाने लागू आहे. विचार करणारा प्रत्येक प्राणी लागू नाही आहे. गुरु वराह गुरु तर आहे. अनुप औदकानां च. आता अनुप आणि औदक हे दोन्ही अनुपच आहेत. औदकही अनुपच आहे. पण अनुप हे अभिषंधी तर आहे.
आणि अनुप औदक हे आणखी अभिषंद तब आहे. म्हणजे कोकणातले पाण्यातले मासे हे अभिषंद तर आहेत, कारण कोकणच अनुप आहे. अनुपातलं औदक हे गुरुतर आहे. तेव्हा मासे जांगल मासे अनुप आहेत, पण ते तितके अभिषंग नाहीत जेवढे कोकणातले आहेत तेवढे. हा फरक आहे. पुढं लशुन मांसानं लशुनस्य च प्रक्लिन्नानां असात्म्यानां विरुद्धानां च सेवनात. प्रक्लिन्नानाम जे क्लिन्न झालेले आहेत पदार्थ, थोडक्यात सडले आहेत, कुजले आहेत, ते नाही खायचे. पुढे असात्म्यानाम, असात्म्यानावरती आपण नंतर बोलूया. विरुद्धानाम नंतर बोलूया. च सेवनात. पुढं अत्यादानात अत्यादानात दिवा स्वप्नात. आता दिवा स्वप्न श्लेष्म करायचं नाही, पण ते रक्तदृष्टी करायचं. दिवा स्वप्नाने रक्तदृष्ट होतं, तेव्हा दिवसा झोपणं बंद करायचं प्रत्येक पेशंटचं. आपले अजीर्णाध्यसनात. अजीर्ण अध्यसनात. अजीर्ण भोजन आणि अध्यसन बंद करायचे. क्षतात. क्षत क्षतबंध प्रपत. यानेही व्याधी होतात, विसर्प होतो. एखादा व्रण झाला, तो नीट चिकित्सा नाही केली की रक्तउष्ट होतं आणि मग विसर्प होतो. धर्मकर्म अतिसेवनात. विषवात अग्निदोषाच विसर्पाणं समुद्भवा. एतैर्निदानैर् व्यामिश्रै कुपिता मारुतादया दुष्यान् संदुष्य रक्तादीन् विसर्पन्ति हिताशिनाम्. अहिताशिनान्. असा विसर्प होतो. विसर्पाचे हेतू सगळे कसे आहेत? त्रिदोष. संतर्पण्य. घर्म म्हणजे उष्मा. हे तुमच्या हे बसतात ना, त्याला काय म्हणतात, भट्ट्या. भट्ट्यांजवळ सतत बसणं, मुरमुऱ्याची भट्टी, दारू गळायची भट्टी, मोठे मोठे स्वयंपाकघर, मोठ्या भट्ट्या आहेत. ते दीर्घ काय बसायचं नाही आणि सातत्याने बसायचं नाही. कोशाची इंजिन आळीपाळीने बसायचं, एकच माणूस चालू आहे आपला, तसं ना. झालं, इथे हेतू संपलेत, आपण थांबूया. अल्पशाकभूक. सगळ्या भाज्या शाकवर्गात सगळं येतं. शाकवर्गाचा प्रकार फळवर्ग, शाकवर्ग असं सगळं आहे. सिद्धी वर्ग असं सगळं आहे. हरितवर्ग असे शाक सगळे. किंवा शाक हे मिनिमम खायचे आहेत, फार नाही. त्याची उपयोगिता आहे म्हणून खायचे, ते आवश्यक